चांगला निर्णय आहे. नवीन जे मुलं आहेत त्यांच्यासाठी नक्कीच चांगला आहे. 12 लाखापर्यंत सर्वसामान्य जे मुलं आहेत जॉब करणारे, तर त्यांना टॅक्स वगैरे भरणं थोडं कठीण जातं. बाकीच्या पण गोष्टी असतात करण्यासारख्या, तर नक्कीच चांगली गोष्ट आहे. मनापासून स्वागत करतात आम्ही. अपेक्षा होती एवढं मोठं 12 लाखापर्यंत मिळालं? अपेक्षा तर नव्हती, पण केलंय मग चांगलीच गोष्ट आहे. 12 लाखापर्यंत आता जो सामान्य माणसासाठी दिलासा दाखवलाय तो एक स्तुत्य उपक्रम असल्यागत आहे. कारण त्यामुळे लोकांना दिलासा मिळेल, त्याचं मी कौतुक करतो, समाधान व्यक्त करतो. वर्षापासून आता जवळजवळ सरकार बदली झाल्यापासून ती वाटच बघत होतो, आज येईल उद्या येईल, पण ते झालं एकदाच. त्यामुळे तो एक आनंदीदायक खुश आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जे आज बजेटमध्ये 12 लाखापर्यंत उत्पन्न करमुक्त केलेलं आहे, ते म्हणजे खरं म्हणजे मध्यमवर्गीयासाठी खूपच म्हणजे चांगलं आहे. आणि खरंच त्याचं स्वागत करावं लागेल या निर्णयाचं. कारण काय, मध्यमवर्गीयाला यापासून म्हणजे 12 लाखापर्यंतची जी सूट आहे त्यांच्या म्हणजे आर्थिक याच्यामध्ये भर पडेल आणि मध्यमवर्गीयसाठी खूप चांगला निर्णय आहे. ही जे घोषणा आहे हे कागदपत्री शिवाय दुसरी कुठलीही घोषणा नाही. आज जे आपण मोठे मोठे घोषणा करतो पण अंमलबजावणी केल्या जात नाही. आत्ताही आपण साधारण एक चाय घेतली तर ते चायवरही टॅक्स लावला जातो. म्हणजे जे साधारण व्यक्ती आहे, जे गोरगरीब मजूर आहेत, त्या मजुरांना ह्या टॅक्समधून लुटण्याचंच काम चालू आहे. तुम्हाला काय वाटतं, नाही आवडली ही घोषणा? ही घोषणा योग्य नाही. ह्या अशा घोषणा आपण देण्याच्या अगोदर सर्वसाधारण व्यक्तींसाठी, महिलांसाठी, जे रस्त्यावर बसतात, कष्ट करतात, गठाई कामगार असू द्या का इतर मजूरदार असू द्या, यांच्यासाठी आपण स्थानिक घोषणा करावं. अशा घोषणा करून काही उपयोग नाही. ह्या कागदपत्रीच हे शासन करते. 12 लाख गरिबांचं उत्पन्न नाही, त्यामुळे त्यांना फायदा नाही असं बोलतो. 12 लाख रुपये तर उत्पन्न नाहीच, पण आत्ताची जे उत्पन्नाची अटी मर्यादा दिले गेलेले आहेत ना, ज्यांना कडधान्य मिळतोय शासनातर्फे, तर त्या कडधान्यामध्ये बी जे कंट्रोलमध्ये आज किती लोकांना धान्य मिळत नाही, किती लोकांचे राशन कार्ड असून त्यांचे धान्य बंद केले जातात. असं पुणे शहरातच नाही, महाराष्ट्र राज्यामध्ये भरपूर हा काळा बाजार चालू आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.